भुसावळ नगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या गंगा भागीरथी नंदा रमेश कडेरे यांचे सेवानिवृत्तीची रक्कम न देणाऱ्या भुसावळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष रमण भाऊ भोळे व मुख्याधिकारी बीटी बाविस्कर यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुनील रमेश कडेरे यांनी दिनांक 27 जून रोजी भुसावळ नगरपालिका समोर आमरण उपोषण सुरू केलं। परंतु लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत बाजारपेठ पीएसआय श्री चंद्रकांत सरोदे यांनी उपोषणकर्ते सुनील कडेरे यांचं उपोषण सोडवलं। दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा सुनील कडेरे यांनी दिला आहे। 3/6/2016 को रिटायर हुई। नाम नंदा रमेश कडेरे। 1 साल होने का है, लेकिन अभी तक का मेरी माँ के नगरपालिका में से सेवानिवृत्ति के जो पैसे थे नहीं मिले। अब आर्थिक परिस्थिति इतनी खराब हो गई कि बार बार नगर अध्यक्ष सीईओ व उसमें समस्त जो कर्मचारी थे सभी के लिए जाना, हाथ जोड़ना, पाँव पड़ना, यहाँ तक जान पे बना, इतना तक करने के बाद में भी वो पैसे देने को तैयार नहीं थे। अब ऐसी स्थिति में नहीं देने के बाद में बार बार जाने के बाद में नहीं देने के बाद में मैंने निवेदन दिया प्रांत को, और प्रांत को निवेदन देने के बाद में यहाँ तक का उपोषण तक पहुँचा। और सरोदे साहब के बोलने पर सरोदे साहब ने मुझे कहा कि भाई 3 दिन के अंदर तुमको तुम्हारा न्याय मिल जाएगा, जो भी तुम्हारी जितनी जो तुमने मांगनी रखी मांगनी पूरी हो जाएंगी, और तुम्हारा जो भी है सेवानिवृत्ति कर्मचारियों का पैसा, 5वें 6वें वेतन का पैसा, वो जो भी तुम्हारी मांगना है वो सब मिल जाएंगी। आपको 3 दिन तक का मेरे आश्वासन पर रुकना पड़ेगा। इसीलिए मैं 3 दिन के लिए श्री सरोदे साहब के विश्वास में आकर ये उपोषण मैंने खत्म किया। और 3 दिन के बाद में अगर नहीं होता है तो मैं 3 दिन के बाद में फिर उपोषण पे जाऊँगा, और यहाँ नहीं, अब मैं जलगांव में जाऊँगा। अनाळा येथे आषाढी एकादशीला पंढरपूरकडे पायी जाणारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी दिनांक 26 रोजी सायंकाळी 6 वाजता टाळ मृदुंगांच्या गजरात गावात पालखी प्रमुख वसंत पांडव यांच्यासह दाखल झाली। गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। गावकऱ्यांना चहा व रात्री जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती। रात्री पालखी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामी होती। मंगळवारी सकाळी 6:30 वाजता पालखी परंड्याकडे मार्गस्थ झाली। पहाटेपासून गावातील युवकांनी विविध ठिकाणी चहा नाश्त्यांची व्यवस्था केली होती। युवकांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदान व कंडारी रोडला समाजसेवक सोमनाथ गिलबिले व सतीश चौबे यांच्या वतीने ठिकठिकाणी नाश्त्यांची सोय करण्यात आली होती। अंदाजित 6000 वारकरी पंढरीच्या मार्गाने मार्गस्थ झाले आहेत। वरणगाव फॅक्टरी येथील गीताई भजनी मंडळाने भजनाच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून शैक्षणिक साहित्य यज्ञेश्वर आश्रम चिंचोलच्या विद्यार्थ्यांना वितरण करून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे। यज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष ह.ब. शारंगधर महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात गीताई भजनी मंडळाच्या ज्योती नेते, स्मिता भोळे, वंदना पाटील, माधुरी पाटील, राधा वराडे, संगीता चोपडे, रजनी महाजन, सविता भोळे, पुष्पा भराटे, सुनंदा सरोदे, नंदा चौधरी या उपस्थित होत्या। भजनाचा कार्यक्रमाच्या पैशांचा चांगला उपयोग करण्याची जिज्ञासा या महिला मंडळात आहे। यापूर्वी त्यांनी खंडवा येथील आश्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले होते। या स्तुत्य उपक्रमाबद्दल या मंडळाचे अभिनंदन होत आहे। येथील यज्ञेश्वर आश्रमामध्ये मी उभा आहे। या ठिकाणी गीताई भजनी मंडळ फॅक्टरी वरणगाव येथील महिला मंडळांनी शैक्षणिक साहित्याचं दान या यज्ञेश्वर आश्रमामधील विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे। आपण या ठिकाणी सदस्य उपलब्ध आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की या आपला गीताई भजनी मंडळाची स्थापना कधीपासून झाली आणि त्यांचं उद्दिष्ट काय, त्याबद्दल त्यांना या ठिकाणी आश्रमात हे साहित्य दान करण्याची त्यांना अनुभूती कशी झाली याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। आपल्यासोबत नेते मॅडम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। नमस्कार। हरी आमचं गीताई भजनी मंडळ हे मंडळ आम्ही 2014 सालापासून चालू केलेले आहे। पण यामागचं उद्दिष्ट आमचं असं आहे की काहीतरी समाजासाठी करायचं आहे, आणि ती तळमळ आमच्या सगळ्यांमध्ये होती, आणि आमच्या सगळ्या महिला मंडळांनी खूप साथ दिली आम्हाला, आणि हा कार्यक्रम आमचा खूप यशस्वी होतो आहे। आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पण मिळतात, आणि यातून अनाथ पोरांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही दरवर्षी आता हे दान करतो आहे। शाळेत वस्तू आहे, त्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत, ह्या आम्ही दरवर्षी आश्रमाला देत असतो। डोहाळे जेवण, गीता पारायण आणि भजन
यांच्या मार्फत आम्ही हे आम्हाला जे हे मिळतं स्वघोषणे जे मिळते आम्हाला पेटवून, त्याच्यातून आम्ही हे सगळं जमा करतो आणि ते शालेय वस्तू त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन पोहोचवून देतो. यापूर्वी तुम्ही कुठे असं काम केलं नाही? यापूर्वी आम्ही याच्या आधी मागच्या वर्षी इथेच दिलेलं आणि मागच्या वर्षी आम्ही खंडवाला जाऊन आलो किल्ला आलेला. प्राध्यापक संजय खडसे, एसडीओ बाळापूर यांचे शालक चिरंजीव अमोल रामकृष्ण बेलखेडे, मंगळूर पीर व मनीषा सुधाकर भगत आसेगाव यांचा 25 जून रोजी आसेगाव तालुका मंगळूर पीर येथे आदर्श पद्धतीने मंगलप्रेणे संपन्न झाला. अमोल हा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे लिपिक पदावर कार्यरत आहे. अकोला जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या मिशन दिलासामध्ये प्राध्यापक खडसे यांची भूमिका महत्वाची आहे. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आदर्श पद्धतीने विवाह करण्याचा निश्चय केला. खऱ्या अर्थाने मिशन दिलासा त्याने राबविला आहे. मुलीचे वडील शेतकरी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यामुळे त्यांना कोणत्याही खर्चामध्ये न टाकता, कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा प्रस्ताव प्राध्यापक संजय खडसे यांनी मांडला. दोन्ही पक्षांनी प्रस्ताव स्वीकारला आणि साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. कोणताही बेंडबाजा नाही, बडेजाव नाही, नाचणे नाही, सर्व खर्चाला या विवाहात फाटा देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी लग्नापूर्वी नवरी आणि नवरदेवाने पिंपळाचे वृक्षारोपण केले आणि त्यानंतर लग्नविधी पार पाडण्यात आला. त्यामुळे लग्नाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेशही यावेळी देण्यात आला. समाजामध्ये लग्न समारंभामध्ये अनाठाई खर्च टाळून अशा प्रकारचे विवाह झाल्यास मुलीच्या वडिलांवरील भार कमी होईल, हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा असल्याचे मत प्राध्यापक संजय खडसे यांनी व्यक्त केले. आदर्श पद्धतीने विवाह संपन्न झाल्यामुळे अमोल बेलखेडे व भगत परिवाराचे समाजाकडून कौतुक होत आहे. गेल्या 1 महिन्यांपासून सुरू असलेल्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्याची रमजान ईदने सांगता करण्यात आली. दिनांक 27 जून रोजी रमजान ईद उत्साहात संपन्न झाली. वरणगाव येथील शिवाजीनगर वस्तीमधील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी शोएब काझी यांच्यासोबत रमजान ईदची नमाज अदा केली. या प्रसंगी पोलीस स्टेशनचे एपीआय जगदीश परदेशी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक संभाजी देशमुख, राजेंद्र चौधरी, सुनील काळे, प्रमोद सावकारे, मिलिंद बेणे, राजेंद्र चौधरी, राहुल इंगळे, अलाउद्दीन सेठ, शेख सईद, अशफाक काझी, शेख कलीम, अब्रार खान आदी हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज अदा झाल्यानंतर हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय निलेश वाघ, प्रदीप ठुपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे, जितेंद्र नारेकर व पोलीस गृहदक्षता दलाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ईद निमित्त घरोघरी शिरखुर्म्याचे आयोजनही करण्यात आले होते. लोणार तालुक्यातील पारडा दराडे गावातील मागील 2 दिवसात 6 जनावरे अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडल्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे. पारडा दराडे येथील शेतकरी आश्रुबा चाटे, रुस्तुम इलक, मोतीराम दराडे, पांडुरंग चायमासे, अशोक आघाव यांचे गाय बैल असे 6 जनावरे दगावले असून सर्व शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे पेरणीचा हंगाम असताना लाख मोलाची बैल दगावल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे. बैल दगावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आपले अश्रू आवरता येईना अशी परिस्थिती झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण केले असते तर जनावरांचे प्राण वाचू शकले असते, परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आमची लाख मोलाची जनावरे दगावल्याने पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पारडा दराडे येथील शेतकरी बांधवांनी लोणार तहसीलदार यांच्याकडे केली आहे. डॉक्टर साहेबाला समजेना, हे कोणालाच कळलं. डॉक्टर पैसे घेतो, इलाज करतो, निघून जातो. डॉक्टरचा काय उपयोग आहे? हे आज आमच्या शेतकऱ्यावर एवढी हानी आली. आता आज 25-30 हजाराचा बैल मिळाला. आता मी काय करायचं आणि करून सरी कोणावर मी कारवाई करावं मला हे बी सुद्धा समजत नाही. आणि आमच्या शेतकऱ्याची भरपाई देईन तरी कोण? आम्ही करायचं तरी कसं? आमचा नाईलाज आहे. आमच्याकडे कोणी सगळे दुर्लक्ष करतात. डॉक्टर नाही या गावाला. डॉक्टर लोक बोलवतात, त्याला पैसे द्यावा लागतात. ते बिन पैशाचा इलाज करत नाही. आमची नुकसान होऊन पैसे बी जातात. कोण देणार ही भरपाई करून आम्हाला? वाशिम जिल्ह्यातील मेळशीगाव राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव एकतेने राहतात. रमजान ईद मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव नमाजला गेले असताना हिंदू व बौद्ध बांधव
ईद मुबारक करण्यासाठी सकाळपासून चौकात थांबले। 26 जूनला रमजान ईद दिनी हिंदू आणि बौद्ध बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। हाजी शेख चांदभाई पूर्वीपासूनच रिसोड मालेगाव तालुक्यातील हिंदू बौद्ध बांधवांना शिरखुर्मा देऊन एकतेचा संदेश देतात। ही परंपरा त्यांचा मुलगा माजी सभापती शेख गनीभाई यांनी कायम ठेवली, तर आता शेख गनीभाई यांचा मुलगा ग्रामपंचायत सदस्य जमीर शेख यांनी शिरखुर्माची परंपरा कायम ठेवली आहे। हाजी शेख चांदबाई, शेख गनीबाई, शेख रज्जाकभाई, डॉक्टर रफीक, जमीर शेख एकत्रित येत हिंदू बौद्ध बांधवांना शिरखुर्मा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतात। हा कार्यक्रम 4 दिवस सुरू असतो।